सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास, पारख बोध करुण्या खास, मुक्त केले बंधनी, तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, हितुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधू ऐसे ज्ञान का, अवधू ऐसे ज्ञान का, अवधू ऐसे ज्ञान विचार, अवधू ऐसे ज्ञान विचार, अवधू ऐसे ज्ञान निराधार भय पार, अवधू ऐसा ज्ञान विचार, अवधू ऐसा ज्ञान विचार, अवधू ऐसा ज्ञान विचार। घट चले सो नगरी पहुँचे, घट चले सो नगरी पहुँचे, घट चले सो नगरी पहुँचे, बाट चले सो लूटा लूटा, बाट चले सो लूटा, बाट चले सो लूटे। एक जवान सब तंताने, एक वाणी सबल पताने, कई बांधे कई छूटे, कई बांधे कई छूटे, कई बांधे कई छूटे, अवधू ऐसा ज्ञान विचार, अवधू ऐसा ज्ञान विचार, अवधू ऐसा ज्ञान विचार। मंदिर पे से चहुदिशी भिगे, मंदिर पे से चहुदिशी भिगे, मंदिर पे से चहुदिशी भिगी, बाहर रहे तो सुखा सुखा, बाहर रहे सो सुखा, सरी मारते सदा सुखा रे,
रहते अंधा अंधा लोचन अंधा लोचन रहते अंधा कही कबीर कछु समझ परी है कही कबीर कछु समझ कही कबीर कछु समझ परी है कही कबीर कछु समझ परी है जग देखे यह धंधा धंधा जग देखे यह धंधा वधू ऐसा ज्ञान विचार वधू ऐसा ज्ञान विचार वधू ऐसा ज्ञान विचार जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि 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 जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, आम्ही तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असाल आमची सुरुवात कशी होते, पहा सज्जन हो. कधी आम्ही पहा दुर्जन हो म्हटलं का तुम्हाला? कधीच म्हटलं नाही, कारण तुम्ही सज्जन लोक आहात. पहा सज्जन हो. आणि सज्जन प्रवृत्ती जागी व्हावी, जागी राहावी, हाच उद्देश कथा कीर्तनांचा आहे. आता तुम्ही इथं आलेले सज्जन आणि बाकीचे दुर्जन आहे का? बाकी दुर्जन नाही. कारण समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, सज्जन ऐसे समजावे, दुर्जन ऐसे समजावे, परिते सज्जना परिस आळवावे. सज्जन दुर्जन ऐसे समजावे, परिते सज्जना परिस आळवावे, अति महत्व देऊनी. दुर्जन ऐसे समजावे, परिते प्रगट न करावे. शहाण्या विचारवंत सज्जन माणसांचं जर आपण माणूस असाल तर, संत म्हणतात माणसाचं हे लक्षण आहे की एखाद्याची चूक दिसली, एखाद्याचा दोष दिसला, एखादा आपल्याला आपल्या गावातला घरातला दुर्जन वाटला तर हा दुर्जन आहे असं प्रगट करू नये. सज्जन असो की दुर्जन असो त्याची मानहानी करू नये, हा सज्जनांचा धर्म आहे. जेव्हा आपण दुसऱ्याची मानहानी करतो, हनन करतो, चारित्र्य हनन करतो त्यांचं, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला सज्जनपणा केव्हा संपला असं सिद्ध होते. म्हणून दुर्जनैसे समजावे, परिते प्रगट न करावे, सज्जना परिस आळवावे, अति महत्व देऊनी. कारण दुर्जन ऐसे करी प्रगट, तरी मग अखंड खटकट, या कारणे ती वाट बुझवूनी टाकावी. परीही विवेकाचीच कामे
विवेकेच करतील नेमे, इतरे ते बापुडे भ्रमे भांडोच लागती. इतरांचा विषय कोणता आहे तो विषय आपण आपल्या दृष्टीसमोर ठेवू नये, लक्षात घ्या. म्हणून आजच्या प्रसंगी आता आपण कीर्तन ऐकलं. एका गावाला आम्हाला असा सहयोग आला, काही मंडळी होती. मंडळीनं उलटसुलट जरी प्रश्न केले तरी वक्त्यानं कधीही राग येऊ नये, चिडू नये. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. आम्ही कधी चिडतो का? कोणतेही प्रश्न विचारा, कसेही विचारा, केव्हा विचारा. कधी चिडलो का? मी चिडत नाही, चिडू नये. तर प्रसंगाला, बाबाजी तुमचं ज्ञान आम्हाला मान्य आहे, तुमचा स्वभाव आम्हाला मान्य आहे, तुमची मंडळी आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही एका शब्दात उत्तर सांगा म्हणे मला. बाबा म्हणे एका शब्दात उत्तर देता येईल तर देईल बा मी, नाही तर कसं देणार आहो. एका शब्दात सांगा, भानगड ठेवू नका कोणतीच. बरं विचारून तपा. म्हणे देव आहे की? फक्त एका शब्दात बोला म्हणे, बाकी भानगड म्हणू का. देव आहे की नाही. आता माझ्याजवळ भानगडचं मूळच नाही तर मी काय भानगड लागणार आहो. कारण जन्मल्यापासून आत्तापर्यंत मी देव नाही असं कुणालाच म्हटलं नाही. म्हटलं देव आहे. वा म्हणे, शाबास पठ्ठे म्हणे, देव आहे म्हणे. एक पेपर सुटला माझा, दुसरा पेपर आला. आहे म्हणता बाबाजी. हो, मग कुठं आहे म्हणे तो. म्हटलं हृदयात आहे. दुसरा सुटला. मग दाखवा मला. मला दाखवता का? पाहायचा कसा? तो काय म्हणतो, मला दाखवता का? पाहायचा कसा? मग आताच माझ्या हृदयात धसा. मी उत्तर दिलं, अरे हृदयात धसा. तर हृदयात कसं धसाचं म्हणे. हृदयात धसा साधन कोणतं? म्हटलं सगळ्या संतांनी सांगितलं आहे की हृदयामध्ये घुसण्याचं साधन आहे विवेक. आम्ही नेहमीच तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का तुम्ही सज्जन लोक आहात. बहिर्प्रत्यक्ष ज्ञान, अंतरप्रत्यक्ष ज्ञान आणि स्वयंप्रत्यक्ष ज्ञान. ज्ञानाचे 3 भाग आहे. बहिर्प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या वेगळं जे वस्तू प्राणी पदार्थ आहे प्रत्यक्ष, तार्किक नाही, शाब्दिक नाही, पौराणिक नाही आणि कल्पित नाही, प्रत्यक्ष आहे. जे समोर प्रत्यक्ष आहे त्या वस्तू प्राणी पदार्थांचं प्रत्यक्ष होणारं ज्ञान, त्याचं नाव आहे बहिर्प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे इथं तबला आहे, पेटी आहे, जनसमुदाय आहे, मंदिर आहे, प्रत्यक्ष आहे. हे ज्ञान मला झालं. इथं जगदंबा मातेचं मंदिर आहे, इकडे महिला मंडळी बसली आहे, इकडे पुरुष मंडळी बसली आहे, प्रत्यक्ष आहे. इथं अप्रत्यक्ष आहे का? नाही. आता हे ज्ञान मला या शरीरातल्या जीवाला जे झालं त्याचं माध्यम कोणतं, कशाच्या आधारे झालं सांगता येईल? ज्ञानेंद्रियाच्या आधारे झालं. बाहेर जे वस्तू प्राणी पदार्थ आहे आकारात आलेली, त्या वस्तू प्राणी पदार्थाचं ज्ञान होण्याचं साधन आहे ज्ञानेंद्रिये. पाहायचं असेल तर डोळा, ऐकायचं असेल तर कान, बोलायचं असेल तर तोंड, चाखायचं असेल तर जीभ. हे तुम्हाला आणि मला जे 5 ज्ञानेंद्रिय आहे, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने आपण आपल्या वेगळी आणि बाहेर असणारी प्रत्येक वस्तू जाणतो, त्याचं ज्ञान होते. याचं नाव बहिर्प्रत्यक्ष. मातेची मूर्ती आहे, त्या मूर्तीजवळ पुजारी बसलेला आहे, तो पुजारी जगदंबा मातेच्या मूर्तीचं पूजन करता. हे प्रत्यक्ष ज्ञान झालं. जे डोळ्याने जे दिसते ते पौराणिक आहे का कल्पित आहे का भाषिक आहे की तार्किक आहे की कसं आहे, याचा अंदाज जोडणं, याचं नाव आहे अंतरप्रत्यक्ष ज्ञान.
बरोबर आहे, ते जगदंबा देवीचं मंदिर आहे, पण